बातमी सोलापूरमधून आहे। मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। औद्योगिक महाविद्यालयातील राजेंद्र वनवे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली देण्यात आली आहे। चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केली आहे। ऑर्डर डुप्लिकेट आहे, पण बेस कसा आहे सांगायला पुढं तरी मी शासनाला वेंडगोळ करून त्याला ऍड केलेलं आहे का ही काय येत नाही। मी का जेवण 2009 ला होता का? पण कोर्टाने हा म्हणलं का नाही बेस केवढा केला लक्षात घ्या, म्हणजे आपलं तरीच सरळ होणार आहे, मान्यता देणार आहे आपलं शासन आणि आपलं बाबर साहेब अप्रूव्ह करणार संस्थेच्या ठरावाचा आदेश टाकून ओके म्हणणारे माणसं 5 जण रीतसर बसलेत, स्टॅम्पिंग झालं, आपण कार्यरत आहे सगळे। आपल्याविषयी कोणी बोललं काय होत। गावातील गावकऱ्यांनी हा व्हिडिओ शिक्षक सेनेकडे पाठवून याबाबत शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे। या व्हिडिओमध्ये भास्करराव बाबर यांचं नाव आलेलं असून आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख आलेला आहे। शासनाकडे आणि शिक्षण विभागाकडे शिक्षक सेनेची मागणी आहे की या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सुमोटो स्वतः दखल घेऊन या मुख्याध्यापकाच्या शाळेतील नियुक्त्या आणि त्याच्या मान्यता याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ असेल तर त्यावर शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत।